गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? हॅपी संडे. एकदा एका माणसाला एक असं गळ्यात सगळं लोखंडाचं खूप साखळदंड घातलेला एक माणूस दिसतो. तो असा दगड उचलतो, लावतो, फेकतो, असं त्याचं चाललं असतं. तो त्याला थांबवतो आणि विचारतो, तू हे काय करतोयस? तो म्हणतो, मी परीस शोधतोय आणि मला परीस सापडला की हे सगळं सोन्याचं होणार आहे. हा म्हणतो, ठीक आहे, ऑल द बेस्ट. चालला जातो पुढे. 1-1.5 वर्षानंतर तो त्या गावातनं जात असताना त्याला पुन्हा तो माणूस दिसतो आणि तो बघतो की त्याच्या अंगावरचं सगळे साखळदंड सोन्याचे झालेले आहेत आणि तो पुन्हा असंच दगड लावतो, फेकतोय, दगड लावतो, फेकतोय. तो त्याला विचारतो, आता काय करतोयस? तो म्हणतो, काही नाही, परीस शोधण्याच्या चक्करमध्ये मी इतकं मेकॅनिकली दगड लावून फेकत होतो की कधी तो परीस लागला आणि त्याने सगळं सोनं केलं आणि मी तो फेकून दिला, मला कळलंच नाही. आपल्या आयुष्यात पण आपण आज जिथे आहोत, जो काय सक्सेस आपण मिळवला आहे, त्याला कोणाचा ना कोणाचा परिस्पर्श झालेला आहे. स्पाऊसच्या रूपात असेल, फ्रेंड्सच्या रूपात असेल, फॅमिलीच्या रूपात असेल, बहीण भावांच्या रूपात असेल. आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. खूप बायका, आजकाल एक इंटरव्ह्यू खूप व्हायरल होत आहे की मी कुठेही गेली तरी घरी काय करायचं याचा फोन मलाच येतो, मुलांच्या वह्या पुस्तकं कुठे आहे मलाच माहिती असतं, मला त्यातनं बाहेर निघायचं आहे. खूप बायकांना असं असतं. बायकांच्या लाईफमध्ये अपॉर्च्युनिटी आलेल्या असतात, पण त्या त्यांना कॅच किंवा ग्रॅब करता येत नाहीत. आपल्याला तो परीस ओळखता येत नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये मोका असतो, पण बायकांचा एक स्वभाव बनला आहे ना, ही सगळी माझी जबाबदारी आहे, मी नाही केलं तर कसं होणार. एक डुअरशिप घ्यायची आपल्याला सवय लागली असते आणि मग हळूहळू हळूहळू आपली ती सवय लोकांची पण हॅबिट फॉर्मिंग झालेली असते की लोक आपल्याकडनं एक्सपेक्ट करतात. घरचे लोक सुरुवातीला आपल्याला खूप प्राऊड फील असतो की माझ्याशिवाय यांचं अडतं, माझ्याशिवाय यांचं होत नाही. नंतर नंतर त्या गोष्टीचा त्रास होतो, पण आपण मेकॅनिकली काही गोष्टी करतो. तसं त्याही खूप साऱ्या गोष्टी आपल्याला चेंज हवा आहे, पण त्याच्यासाठी रिस्क घ्यायची, एक स्टेप बाहेर निघायची जी गरज आहे ती घ्यायला आपण घाबरतो, मेकॅनिकली जगतो. जाणीवपूर्वक समजा काही गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या सुरुवातीला. जेव्हा आपण 4 दिवस कुठल्या ट्रिपला जातो, घरच्यांना सांगितलं की हे 4 दिवस मला फोन नका करू, किंवा आपण कुठल्या कामाने जातो तेव्हा जर का सांगितलं तर घरचे ऐकतील. त्यांना तुम्हाला सवय लावावी लागेल, पण तुम्ही मेकॅनिकल जगता. आणि मग नंतर आमच्यासोबत असं होतं, भाजी कुठली करू हे मलाच विचारतात. सोडायला शिका. खूप जण त्यात अडकून राहतात. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट, अटॅचमेंट, डिटॅचमेंट, कुठेतरी असं वेगवेगळे कप्पे सगळे आपण एकदा आपल्या आयुष्याबद्दल आपल्याला काय हवं आहे हे एकदा कळलं. जर का सोनं हवं आहे तर ते जर का मिळालं तर ते एन्जॉय करा. परिस्पर्श झाला आहे तर तो ग्रॅटिट्यूड ठेवा सगळ्यांबद्दल. उगाच आमच्या लाईफमध्ये हे नाही ते नाही करत बसण्यापेक्षा नेमकं काय हवं आहे त्याच्या दृष्टीने माणसं असो की बायका, प्रत्येकाला लाईफमध्ये काहीतरी मिळवायचं, पण ते मिळालेल्याची जाणीव नाही आहे. आपण ते मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये जे केलं तेच सगळं करतोय मिळाल्यानंतरही. जर का इतका पर्टिक्युलर ह्याच्यापर्यंत पैसा कमवायचा तर तो पैसा उपभोगा. पुन्हा पैसाच कमवण्याच्या मागे जर का तुम्ही सगळं घालता तर तुम्ही आयुष्य नाही जगत आहेत. विचार करा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.